त्यांच्यावरच बोललं पाहिजे आज. सेवा पुस्तिका असेल, तुमचं बिल्स तयार करायचं जे काही काम असेल, अतिशय चोख आणि व्यवस्थितपणे हे काम करतात. आज 38 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होताना नेमकं कोणत्या भावना? छान वाटतंय. 38 वर्ष नाही, 40 वर्ष सेवा झाली माझी. 40 वर्ष सेवा झाली. झेडपी मध्ये 38 वर्ष 7 महिने आणि संस्थेमध्ये 1.5 वर्ष, अशी टोटल 40 वर्ष झाली. त्याच्यामुळे आता 58 झाले. नको वाटत, आनंद वाटतो, आनंद वाटतो. आपल्या सेवा काळातील अविस्मरणीय घटना. माझ्या सेवा काळातील शेवटची घटना, आता आमची तुम्ही क्लिप पाहिली का शाळेची? त्यामध्ये माझ्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं बक्षीस मिळणार आहे, पण त्याची अजून घोषणा झाली नाही. तो माझ्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा क्षण, मला माझ्या शाळेला बक्षीस मिळणार आहे, पण दुर्दैवानं ते अजून मिळालं नाही. आपल्या यशामध्ये सर्वात मोठा पण असा शकतो तुम्ही सांगायचं. बहीण, भाऊ आणि बायको तिघांचा, आणि त्यानंतर सासू सासरे. आराम करणार तर की काही प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग आता कालच मला एका संघटनेचं सरचिटणीस पद, जिल्हा सरचिटणीस म्हणून मला दिलंय, त्यांनी जबाबदारी दिली आणि ते मी करणार. जाधव सरांच्या यशामध्ये कुटुंबाची भूमिका किती महत्वाची? खूप महत्वाची. त्यांनी म्हणजे पहिल्यापासून कष्ट करत राहिले लहानपणापासूनच. खूप आपले मेहनती अभ्यासी होते, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचल्या. सेवा पूर्तीच्या यशाने तुम्हाला कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. असं वाटतं आता त्यांनी मला वेळ द्यावा. इतकी वर्ष शाळेसाठी किंवा इतरांसाठी सेवा केली सगळ्यांची, थोडा वेळ द्या आमच्यासाठी आता. आपल्या आयुष्याच्या या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. पुढील आयुष्यासाठी आपले स्वप्न आणि समाजाला आपण कोणतं संदेश? मी नेहमी सांगत असतो की काम करा. माणूस कामानं मोठा होतो, झोपून मोठा होत नाही. आणि मी जे काम करत आलो शाळेसाठी, समाजासाठी, शिक्षकासाठी, त्यामुळे एवढा समाज जो आला त्याचं कारण आहे काम. कामानं माणूस गोड होतो, नुसतं बोलून. म्हणून मी सांगतो काम करा, तुमचं नाव एक दिवस नक्की होईल. तर तुम्ही आता येणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांना काय संदेश द्याल? काम करा, मोठं व्हा, काम करा, समाधान मिळवा. काम केल्यावर समाधान मिळतं, हा सगळ्यात महत्वाचा संदेश. धन्यवाद सर. आपलं नाव सांगायचं? माझं नाव दत्तात्रय पांडुरंग जाधव, पण मला पूर्ण जिल्हा आणि राज्यामध्ये डीपी, शॉर्टकट डीपी नावानं ओळख. दत्तात्रय पांडुरंग कोणी ओळखत नाही. धन्यवाद सर. एक खात्यात तिथे जातो.